नमस्कार, मी तुमची सखी रेणुका प्रोफेसर्स क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण तत्वज्ञान या शब्दावर एक छोटं परंतु विचारप्रवर्तक मनन करूया। फिलॉसॉफी हा इंग्रजी शब्द आणि त्याचा मराठीतला अर्थ तत्वज्ञान अनेकदा आपण ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय आहे? तत्वज्ञान हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे। फिलॉस किंवा फिलो म्हणजेच प्रेम आणि सोफिया म्हणजेच ज्ञान। याचा अर्थ होतो ज्ञानाचं प्रेम हेच तत्वज्ञान। पण हे केवळ पुस्तकातलं ज्ञान नाही, हे आहे जीवन, अस्तित्व, नैतिकता, सौंदर्य, सत्य आणि आचरण यावर विचार करण्याची प्रक्रिया। प्रत्येक प्रश्न ज्याचं थेट उत्तर नाही, म्हणजेच मी कोण आहे, या सृष्टीचा उद्देश काय, चांगलं वाईट कशाला म्हणायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजेच तत्वज्ञान। भारतीय परंपरेत तत्वज्ञान हे केवळ विचारांचं नव्हे तर अनुभवांचंही शास्त्र आहे। उदाहरणार्थ उपनिषद, भगवद्गीता, बौद्ध आणि जैन तत्वज्ञान हे सर्व आपल्या तत्वज्ञानाचे स्रोत आहेत। पाश्चिमात्य परंपरेत सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, कांट, डेस्कार्ट यांसारख्या तत्ववेत्यांनी प्रश्न विचारले, आपण कसं जाणतो, आपण का वागतो तसं वागतो, सत्य म्हणजे नेमकं काय, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, वगैरे वगैरे। म्हणजेच तत्वज्ञान ही एक विचार करण्याची कला आहे। आपल्या विचारांची स्पष्टता, आपले मूल्य दृष्टिकोन आणि आपल्या जीवनाचं दिशादर्शन हे सगळं तत्वज्ञानातून विकसित होतं। आजच्या घाईच्या जगातही तत्वज्ञान आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतं, विचार करायला शिकवतं। तत्वज्ञान हे पुस्तकापुरतं मर्यादित नाही, तर ते जीवन जगण्याचा मार्ग आहे। आपण जर दररोज स्वतःला एखादा खोल विचारप्रवर्तक प्रश्न विचारला तर आपणही एक तत्वज्ञ निश्चितच बनू शकतो। तर चला, आजपासून प्रत्येक प्रश्नाकडे उत्तरासाठी नाही तर विचारासाठी बघूया। जर तुम्हाला या चॅनलमधला कंटेंट आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा। पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।